आपण खरंच कोणाचं नशीब बदलू शकतो का? एकदा भगवान विष्णू कैलास पर्वतावर महादेवांना भेटायला गेले होते. त्यांचे वाहन गरुडदेव द्वारावरच थांबून वाट पाहत होते. तेवढ्यात गरुडांचं लक्ष चिवचिव करणाऱ्या एका लहान आणि सुंदर चिमणीवर पडलं. तेवढ्यात तिथे मृत्यूची देवता यमराज आले. जशी त्यांची नजर त्या चिमणीवर पडली, ते अचानक थबकले. काही क्षण त्यांनी तिला तीक्ष्ण नजरेनं पाहिलं आणि काहीही न बोलता आत निघून गेले. हे पाहून गरुड चिंतेत पडले. त्यांना वाटलं, या नजरेचा अर्थ त्या चिमणीचा मृत्यू निश्चित आहे. दयेनं भरून गरुडांनी चिमणीला पंजात घेतलं आणि विजेच्या वेगानं उडत तिला हजारो मैल दूर एका घनदाट जंगलातील गुहेत सोडून दिलं. गरुडांना पूर्ण विश्वास होता की आता ती चिमणी पूर्णपणे सुरक्षित आहे. परत आल्यावर गरुडांनी यमराजांना विचारलं, हे देवा, आपण त्या छोट्या चिमणीकडे इतक्या तीक्ष्ण नजरेनं का पाहिलं होतं? तिचा अंत जवळ आला होता का? यमराज शांत स्वरात म्हणाले, गरुडा, जेव्हा मी त्या चिमणीला इथे पाहिलं तेव्हा मी थक्क झालो. कारण कालचक्रानुसार अगदी याच वेळी त्या चिमणीचा मृत्यू इथून हजारो मैल दूर एका गुहेत एका विषारी सापाच्या दंशानं होणार होता. मी विचार करत होतो, इतकी छोटी चिमणी तिथपर्यंत पोहोचणार कशी? पण नियतीला हेच अभिप्रेत होतं की तूच तिला तिच्या अंतापर्यंत पोहोचवशील. हे ऐकून गरुड सुन्न झाले. त्यांना कळून चुकलं, ज्याला आपण जीवदान समजतो कधी कधी तोच मृत्यूचा मार्ग ठरतो. नशिबात लिहिलेलं कोणीही टाळू शकत नाही.